नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत खूप महत्त्वपूर्ण एक बातमी पोहोचवणार आहे, जी की आहे आपल्या एम-एस-टी सी-ई-टीचं टाइम टेबल अखेर डिक्लेअर झालंय. ओके. टेंटेटिव्ह डेट्स डिक्लेअर झाल्यात. आता त्या काय आहेत ते आपण पाहून घेऊया आणि त्याच्यानंतरनं एम-एस-टी सी-ई-टीचे ॲप्लिकेशन्स फॉर्म कधी सुरू होतील, ॲप्लिकेशन फॉर्म 1 असणार आहे की आपल्याला 2 वेळेस भरायचा आहे किंवा लागणारे डॉक्युमेंट्स काय-काय आहेत, या सर्व गोष्टीबद्दल आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी माझी एक विनंती आहे फक्त जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण ऑफिशियल एम-एस-टी-सी-ई-टीच्या वेबसाईटवर जाऊ आणि तिथनं पाहू की एम-एस-टी-सी-ई-टीची काय जी नोटीस आहे ती. आता तुम्ही या पद्धतीने एम-एस-टी-सी-ई-टीच्या वेबसाईटवर यायचंय. त्याच्यानंतर ह्या डाउनलोड सेक्शनमध्ये नोटिसेस नावाचा ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं नोटीस दिसतील. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टची नोटीस पहा. इम्पोर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सी-ई-टीज 2026. तर आता डाउनलोड बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ही फाईल डाउनलोड होईल. ओके. तर याच्यामध्ये आपली सी-ई-टी ओके हां, एम-एस-टी सी-ई-टी. तर 12 आणि 13 तुम्ही रोमध्ये जर पाहिलं तर एम-एस-टी सी-ई-टी पी-सी-एम ग्रुप 2026. ओके. तर याची डेट आहे 11/4/2026 ते 19/4/2026 म्हणजे पहा 11 एप्रिलपासून तर 19 एप्रिलपर्यंत तुमचा पहिला अटेम्प्ट असणार पी-सी-एमचा. ओके. त्याच्यानंतर पी-सी-बीसाठी काय तर 21/4/2026 ते 26/4/2026 या दरम्यान तुमची पी-सी-बीची सी-ई-टी असणार आहे, बरोबर? पहिला अटेम्प्ट. आता मागच्या वर्षी पी-सी-बीची सी-ई-टी अगोदर होती आणि ती 9 तारखेला सुरू झाली होती, 9 एप्रिलला आणि त्याच्यानंतर पी-सी-एमची सी-ई-टी ही 19 एप्रिलला सुरू झाली होती आणि 27 एप्रिलला संपली होती. हां, त्याच्यातला एक अटेम्प्ट जो आहे, तर तो 5 तारखेला झाला होता. बरोबर. आता त्याच्यानंतर ना, हा झाला पहिला अटेम्प्ट बरोबर. मग तुम्ही क्लिअरली लक्षात ठेवायचं की पहिला अटेम्प्ट किंवा तुमच्याकडे अभ्यासापुरता किती टाईम आहे? तर पहा 11/4/2026 ते 19/4/2026 या दरम्यान तुमची एक्झाम असणार आहे. याच्यापैकी कोणतीही एक शिफ्ट तुम्हाला येणार आहे. त्याचबरोबर जे पी-सी-बीचे स्टुडंट आहेत, ओके, बायोलॉजी ग्रुपचे स्टुडंट आहेत, तर त्यांच्यासाठी किती? तर 21/4/2026 ते 26/4/2026 हा झाला पहिला अटेम्प्ट. ओके. आता दुसरा अटेम्प्ट पाहूया. ओके. तर हे पहा टेंटेटिव्ह शेड्यूल सेकंड एम-एस-टी सी-ई-टी अँड एम-बी-ए सी-ई-टी 2026. आता याच्यामध्ये पहा पी-सी-बी ग्रुप याच्यामध्ये अगोदर घेतलाय. तर पी-सी-बी ग्रुप आहे 10/5/2026 टू 11/5/2026. ओके. म्हणजे मेमध्ये आणि त्याच्यानंतर पी-सी-एम ग्रुप आहे 14/5/2026 ते 17/5/2026 म्हणजे किती दिवस? 14/1, 15/2, 16/3, 17/4. ओके. आता या ठिकाणी आपल्याला एक अंदाज नाहीये, की पहिला अटेम्प्ट तर कंपल्सरी आहे. ओके. त्याच्यामुळे त्याचे जास्त दिवस दिलेत. पण सेकंड अटेम्प्टला अंदाज नाहीये, की किती मुलं अपिअर होतील. जर नंबर ऑफ स्टुडंट इथं वाढले, तर हे दिवस पण तिथं वाढतील. सो तुम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर ह्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत. आता टेंटेटिव्ह डेट्स म्हणजे काय असतं? तर सर्वप्रथम टेंटेटिव्ह डेट्स म्हणजे काय लक्षात घ्या. टेंटेटिव्ह डेट्स म्हणजे काय? तर त्या डेट्स इन्क्रीज होऊ शकतात, पण डिक्रीज होऊ शकत नाही. म्हणजे काय? 11/4 ला आपली सी सुरू होणार आहे, बरोबर? तर ती पुढे जाऊ शकते. 11/4, 11/5 पर्यंत ती जाऊ शकते. पण 10 तारखेपर्यंत 10 तारखेला आपली सी नसू शकते. याचा अर्थ होतो टेंटेटिव्ह डेट्स. ओके. आता त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आलेत, की ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे? तर लक्षात घ्या ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत, तर ते लास्ट वीक ऑफ डिसेंबर म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीकपासनं तर ते फर्स्ट वीक ऑफ जानेवारी इथपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होऊ शकतात. त्याच्यानंतर भरपूर सारा वेळ दिला जातो. त्याच्यामध्ये तिथंही काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता तुम्ही बाकी याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. काही जण म्हणतील, की 15 दिवसात सुरू होतील, काही जण म्हणतील महिन्यात सुरू होईल. पण क्लिअरली लक्षात ठेवायचं तुम्ही, की लास्ट वीक ऑफ डिसेंबर ओके किंवा फर्स्ट वीक ऑफ जानेवारी याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे खूप वेळ असतो. ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला काय-काय गोष्टीची गरज असते? तर 3 डॉक्युमेंटची बेसिकली ॲप्लिकेशन फॉर्म भरताना गरज असते. ओके. जे पहिलं डॉक्युमेंट्स असतं, तर ते म्हणजे काय? तर तुमचा फोटो. ओके. तुमचा फोटो पाहिजे. ओके. त्याच्यानंतरनं दुसरं डॉक्युमेंट काय असतं? तर तुमची सिग्नेचर. ओके. तुमची सिग्नेचर पाहिजे आणि तिसरं डॉक्युमेंट काय असतं? तर तुमचं एखादं आयडेंटिटी कार्ड. ओके. आयडेंटिटी कार्ड म्हणजे याच्यामध्ये काय-काय येऊ शकतंय? तर तुमचं आधार कार्ड येऊ शकतं, तुमचं पॅन कार्ड येऊ शकतं, तुमचं बँक पासबुक येऊ शकतं, बर्थ सर्टिफिकेट म्हणजे सी-ई-टीच्या वेबसाईटवर जेवढे काही मेन्शन केलेलं असेल, त्याच्यापैकी कोणतंही तुम्ही देऊ शकता आयडेंटिटी कार्ड. ओके. आता त्याच्यानंतरनं काय, ते कॅप राउंडसाठी ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेत. म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागतात ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता त्याच्यामध्ये काय, कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल, तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, समजा ई-डब्ल्यू-एसचा विद्यार्थी असेल, तर ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट लागतं. ओके. मायनॉरिटीचं जर असेल, मायनॉरिटी डिफेन्सचं जर असेल, डिफेन्स सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर जर पी-डब्ल्यू-डीचा विद्यार्थी असेल, तर पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर डोमेसाईल लागतं, नॅशनॅलिटी लागतं. तर हे सर्व डॉक्युमेंटची ऑलरेडी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला आहे.
त्याच्यामध्ये त्याची पी-डी-एफ पण तुम्हाला प्रोव्हाईड केलेली आहे. तुम्ही तो डायरेक्टली ॲज इट इज रेफर करू शकता. हां. आता सी फॉर्म भरत असताना तुम्हाला विचारलं जाईल त्या ठिकाणी, की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का? म्हणजे स्टेटस ऑफ युअर कास्ट सर्टिफिकेट. ओके. जर तुम्ही कॅटेगरीमधनं असाल तर. ओके. तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातील. आहे, ओके, नाही किंवा समजा काय तर अपिअरिंग काढायला टाकलंय. तुमच्याकडे ती रिसिप्ट आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला फक्त एक क्लिअरली लक्षात ठेवायचं आहे, की फॉर्म भरत असताना तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट्स लागतील. ओके. बाकीच्या डॉक्युमेंट्सची सध्या गरज नाही. त्यांचं फक्त स्टेटस विचारलं जाईल. पण ज्यावेळेस तुम्हाला सी-ई-टीच्या कॅप रजिस्ट्रेशनसाठी एनरोल व्हायचंय, सी झाल्यानंतर सी-ई-टीचा रिझल्ट लागल्यानंतर, तर त्यावेळेस बाकीच्या डॉक्युमेंट्सची तुम्हाला गरज असते. ओके. मग तुम्हाला समजलंच असेल, की ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू व्हायचे. त्याच्यानंतरनं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? ॲप्लिकेशन फॉर्म हे 2 असतील की 1 बरोबर? कारण याच्या अगोदर एम-एस-टी-सी-टीचा एकच अटेम्प्ट व्हायचा. त्याच्यामुळे एकच ॲप्लिकेशन फॉर्म असायचा. पण यावेळेस तुम्ही क्लिअरली लक्षात ठेवा, की ॲप्लिकेशन फॉर्म हा एकच असणार आहे. ओके. जास्त शक्यता तरी एकच ॲप्लिकेशन फॉर्म असण्याची आहे. कारण जे आपण पाहिलं फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टमध्ये जास्त काही पुरेसा वेळ नाहीये. पण असंही करू शकतात, की समजा फर्स्ट अटेम्प्टचा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायला लावतील. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायला लागतील तुम्हाला सेकंड अटेम्प्ट द्यायचा आहे की नाही? किंवा हा ऑप्शन तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट झाल्याच्या नंतर सुद्धा प्रोव्हाईड करू शकतात. कारण ही जी सगळी प्रोसेस आहे 2 अटेम्प्टची, तर ही सी किंवा महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशनसाठी सध्या नवीन आहे. त्याच्याबद्दल आपण जास्त काही प्रिडिक्ट करू शकत नाही. पण लक्षात काय ठेवायचं, की तुमचं जे समजा ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहेत, तर ते डिसेंबरच्या लास्ट वीकपासून सुरू होणार आहेत. तर डिसेंबरच्या लास्ट वीक किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये ते सुरू होतील. त्याच्या अगोदर सुरू होणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर प्रत्येक एम-एस-टी-सी-टी एस्पिरंटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल, अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.